श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। चरण श्री गुरु ते नमस्कारोनि आता।
पुंडरीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। मावुली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। परमहंस सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय। समचरण सरोज सांद्र नीलांबुधाभं जघन निहित पानिं मंडनं मंडना तरुण तुलसी माला कंधरं कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरमरत्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त्वम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। यं प्रवृत्ति
व्रजन्तमनुपेतमपैतकृत्यम् द्वैपायनो विरहकातरा पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गोपाल कृष्ण भगवान श्री शुकदेव भगवान की जय। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची परमपवित्र कथा, ज्या कथेला श्रीमद भागवत कथा असं म्हणतात, आणि जी कथा नैमिष नावाच्या अरण्यामध्ये सूतजी महाराज शौनकांना वर्णन करून सांगत आहेत. जी परमपवित्र कथा सनत कुमारांनी नारदजी महाराजांना भक्ती ज्ञान वैराग्याच्या प्राप्तीसाठी वर्णन करून सांगितले आहे. जी परमपवित्र आणि मंगल अशा प्रकारची कथा वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवजी महाराजांना वर्णन करून सांगितलेली आहे. जी परमपवित्र कथा शुकदेवजी महाराज शरणागत राजा परीक्षितींच्या उद्धारासाठी वर्णन करून सांगत आहेत. जी परमपवित्र कथा मैत्रेयजी महाराज विदुरजी महाराजांना वर्णन करून सांगत आहेत. आणि तुमच्या माझ्या सौभाग्याने आपणही या मंगल कथेचं, जी कथा त्रिविध तापाचा नाश करणारी आहे, जी परमपवित्र कथा समस्त पातकांचा नाश करणारी आहे, जी कथा कामक्रोधादी परमार्थिक दृष्टिकोनातून असलेले भक्ताचे वैरी, त्या वैर्याचा नाश करणारी आहे, चित्ताची मनबुद्धीची मलिनता नाश करणारी आहे, अर्थात अंतःकरणाची शुद्धी करणारी आहे. आजचा सेवेचा आपला सप्तम दिवस आहे. बसू द्या. सतत विक्षेप करू नका. भरपूर बसलेले. आता फक्त थोडी जागा इकडची, तर मग तिकडून असं पाठवायचं. या गेट जवळ थोडी जागा आहे. बर. सद्गुरुनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। सौभाग्यशाली आहोत आपण. भगवंताकडे जाण्यासाठीचे हे सगळे दिवस आहेत. भगवंताला पाहण्यासाठीचे हे दिवस आहेत. साधू महापुरुषांनी श्रेष्ठ परंपरा हरिदर्शनासाठी ही लावून दिलेली आहे. जाऊ शकलो नाही आपण पंढरीला, ही खंत आहे. बरेच भक्त हरिकथेमध्ये असे बसले असतील की ज्यांना पंढरी क्षेत्राला आज जाता आलं, अनेक निष्ठावंत वारकरी असे असतात महाराज की आषाढी कार्तिकीची वाट पाहत असतात. भगवंतानी नाही वर्षभर माझ्याकडे येऊ शकत तुम्ही,
नाही सदा सर्व काळ माझ्यासोबत राहू शकत तुम्ही गृहस्थाश्रमी भक्त आहात माझे. गृहस्थाश्रमी भक्तांचा आदर भगवंत करतात. गृहस्थाश्रमी प्रापंचिक साधकाचा आदर साधू संत सद्गुरू करत असतात. भगवंत आणि श्री संतांना माहिती असतं की संपूर्ण प्रकारचे शास्त्राने दिलेले आदेश कर्तव्य, ती कर्तव्य पालन करता 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 माझे सांसारिक भक्त माझी किती सेवा करतात. एखादा संन्यासी असला, त्याने 24 घंटे भजन केलं, देवाला काही नवल वाटत नाही. का नवल वाटत नाही? तू माझ्या भजनासाठी रिकामाच झाला, तुझं काय नवल करायचं. पण एवढा व्याप संसार प्रपंचाचा ज्या साधकाच्या माग आहे आणि कर्तव्य आहेत, कर्तव्य पालन करता करता जरासं जरी भजन केलं गेलं आपल्याकडून, तरी हरी आपल्यावरती कृपा करायला तत्पर आहेत. म्हणून नका येऊ, कधी येऊ शकत नाही तुम्ही तर माझ्या शास्त्राचं, माझ्या आदेशाचं पालन करा. तुम्ही घरी राहा, आपल्या गावी राहा, उद्योग कामधंदा नोकरी करा, उत्तम गृहस्थाश्रम करा, देव गुरु साधू संत गाई ब्राह्मण यांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. ती माझीच सेवा आहे. पण मी सदैव तुम्हाला 12च्या 12 महिने 365 दिवस मोकळा नाही करणार. मग विवाह झालेली कुमारिका, विवाह झालेली जी पतिव्रता असते, तिला जास्त दिवस कुठं राहायचं असतं, माहेरी का सासरी? मला काय माहिती, अंदाजानं सांगू का? सासरी राहणार. या सासरी आलेल्या कन्येला पूर्व काळामध्ये सासुरवास असायचा. आणि जाऊ द्या सासुरवासाचं, पण सुखी जरी असली, आनंदात जरी असली, धनधान्याची विपुलता जरी असली तिला, तरी काय मायबापाला विसरून जाईल का? ती विसरती का? आणि विसरून जाऊ नये, आणि ती विसरत नाही म्हणून पंचमी आली की मूळ येतं. आता मात्र ज्या सासरी जीवनभरासाठी ती संसार करायला नांदायला आलेली आहे, आता सासरच्यांना नाही म्हणता येत नाही. ते म्हणतात सणाला तर पाठवावंच लागेल, नागपंचमी आली पाठवावं लागेल, आता तर दिवाळी चाललेली आहे, मग आता पाठवावं लागेल. मग ज्या वेळेला ही कन्या सासरी येते, त्यावेळेला वाट माहेराची पाहत असते, मूळाची वाट पाहते. कधी मूळ येईल, कधी मूळ येईल. काही जर का त्या फार जुना काळ आहे, आता फार कमी ठिकाणावरती असेल, पण ग्रंथातली उदाहरण आहे. अशी दसरा दिवाळी जर का सणवार आला आणि माहेरचं मूळ नाही येणार आहे, वडील येतील मला घेण्यासाठी. वडिलांना नाही जमलं तर, वडिलांचं आरोग्य ठीक नाही जमलं तर भाऊ येईल ना, दादा येईल ना. आणि मग दादाचाही नाही जमलं तर मग माझ्याच याच गावामध्ये, माझ्या सासरवाडीमध्ये अजून एक कन्या दिलेली आहे, जी माझी मैत्रीण आहे. मग तिला घ्यायला तिचे घरचे येतील ना, भाऊ येईल, वडील येतील, कोणी येतील ना, तर मग त्या मुळासोबत मला सुद्धा मूळ पाठवलं जाईल आणि मला एकदा माहेराला नेलं जाईल. म्हणून सासरी आलेली कन्या माहेराची वाट पाहते. महाराज बोल्या माहेरा जाईन
आपुल्या माहेरा जाईन मी आता. 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 निरोपया संता हाती आला. निरोपया संता हाती आला. करुणी सिद्ध मूळ पावले बापुजी. करुणी सिद्ध मूळ सासरी आलेली कन्या. पाठीमागचे लाईट चालू करून घ्या. सासरी आलेली कन्या माहेरची वाट पाहते. माहेरून मूळ कधी येईल. हा संसार, हा प्रपंच भक्तासाठी, मनुष्यासाठी सासुरवास आहे. पुरुष भक्त असो की स्त्री भक्त असो, आकाशाच्या खाली आहेत आणि धरतीवरती असतात. या संसाराचा सासुरवास, या संसाराचा जाच, या प्रपंचाचा जाच काही कमी आहे का? म्हणून सगळेच जीव सासुरवाडीत आहेत. आणि समस्त जीवांचं माहेर आहे पंढरी. आणि पंढरी क्षेत्रामध्ये जो विटेवरती उभा आहे तो आहे तुमचा माझा माय बाप. कुठं आहे माझं माहेर? माझे माहेर पंढरी आहे देवरेच्या तिरी. आहे देवरेच्या तिरी. आहे देवरेच्या तिरी. माझे माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी. आहे देवरेच्या तिरी. आहे देवरेच्या तिरी. माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. आहे देवरेच्या तिरी. आहे देवरेच्या तिरी. आहे देवरेच्या तिरी. माझी बहीण चंद्रभागा. माझी बहीण चंद्रभागा. माझी बहीण चंद्रभागा. माझी बहीण चंद्रभागा. करीत असे पापभंगा. करीत असे पापभंगा.
पापभंगा माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भेरीवरच्या तीरी, आहे भेरीवरच्या तीरी, आहे भेरीवरच्या तीरी. पुंडलिक राहे बंधू, पुंडलिक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. ओ माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भेरीवरच्या तीरी, आहे भेरीवरच्या तीरी, आहे भेरीवरच्या तीरी. संत, संतांचं जे माहेर असतं तेच साधकाचं माहेर असतं, भक्ताचं माहेर असतं. आपण सारे संत दास आहोत ना, साधूंचे दास आहोत ना, मग त्यांचं जे माहेर आहे तेच आपलं माहेर आहे. तिन्हीची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही, तुम्ही आम्ही समस्त जीव सासरी आहोत. जायचं आहे माहेराला आपल्याला. संतांनी निरोप दिलाय. काय निरोप आहे संतांचा? संत नेण्यासाठी आलेले असतात आपल्याला पंढरीला. इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. संत त्याच्यासाठीच आलेले असतात. संत सांगतात, अरे जीवा, अरे बाबांनो, अरे लेकरांनो, पंढरीसी जा रे, आल्यानो संसारा. पंढरीसी जा रे, आल्यानो संसारा. पंढरीसी जा रे, आल्यानो संसारा. पंढरीसी जा
हार पुढे नाचीर झाले या दर्शन एक वेळा झाले या दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी तुका म्हणणे दी अनेकांचे हाती तुका म्हणणे धी अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना बैसला तो चित्ती निवडेना निवडेना वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी जीवाने लक्षात घेतलं पाहिजे, कोणीतरी मायबाप आहे माझा. मायबापात दोन मायबाप वर्णन केले, अर्थात दोन नाही ती एकच आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत साधू संत सद्गुरू तुमची माझी मायबाप आहेत. संत साधू सद्गुरू माऊली आहेत आपली एक. आणि असे माऊली स्वरूप असणारे आई स्वरूप असणारे साधू संत तुम्हाला मला आपल्या जीवनातल्या दुःखाचा नाश व्हावा यासाठी सांगतात. पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग. दीन दुर्बल आपण, हीन दीन आपण. पांडुरंगाशिवाय आपल्याला शांती नाही मिळू शकत. आणि तो वर्षभर आपली वाट पाहतो. कुणी एखादा भक्त म्हणेल या परिसरातला की नाही आम्ही तर रोज भगवंताच्या दर्शनाला येतो, हनुमंतरायांचं दर्शन घेतो, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतो, भगवान भोलेबाबांचं दर्शन घेतो, रोज दर्शन घेतो. पण रोज दर्शन म्हणजे रोजचे तास होतात 24. रोजचे तास होतात 24. 24 तासामधून आपण कितव्या तासाला देवाच्या घरी येतो? तरी सुद्धा आपण कमीच येतो ना. म्हणजे 23 तास आपण आपल्या घरी असतो, संसारात असतो, सासरी असतो. आणि मग 15 मिनिटं 1 तास आपण देवाच्या घरी येतो. देव 23 तास भक्ताची वाट पाहतात बरं मंदिरामध्ये. आपल्या देवाऱ्यातले हरी आपली वाट पाहतात, कधी एकदा सकाळ होईल आणि कधी एकदा भक्त माझ्या पूजेसाठी येईल. बस पूजेसाठी येईल. मग तुम्हाला काय फायदा? मला फायदा की मला माझं लेकरू दिसेल ना डोळ्याने, हा फायदा आहे. आईला लेकरू दिसावं अशी इच्छा आहे. आणि कितीही वाईट लेकरू असलं तरी आईला तर ती प्रियच आहे. तसे तुम्ही आम्ही जसे आहोत तसे, पण पंढरीश परमात्म्याला आपण प्रिय आहोत. ती आपली माय आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उता वीळ. ती माय तो बाप जर आपला आपली वाट पाहतोय 365 दिवस किंवा 23 तास, आपलं काही कर्तव्य आहे.
कर्तव्याचं जाऊ द्या. जो शिनलाय, जो भागलाय, जो ताप ज्याला आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक तापाने जो पोळतोय, त्यांनी चटकन देवाकडे जावं महाराज आणि प्रेम भावनेनं त्याच्या चरणावरती नतमस्तक होऊन जावं. हरी सासरी खूप त्रास आहे मला. काम छळतोय, क्रोध छळतोय, लोभ छळतोय, मद छळतोय, मत्सर छळतोय. माझी सोडवणूक करा, मला सोडवा, मला यातून मुक्ती दान करा, कृपा करा माझ्यावर. आणि ती दिनांची माऊली आहे, काल आपण ऐकलं. मग तो जर वाट पाहतोय तर भगवंताचा भक्तही वाट पाहतोय. काही भक्त असे असतील कथेमध्ये बसलेले की त्यांना असं वाटत असतं की एकदा सकाळ कधी होते. रात्री उठून पाहिलं तर 1:30 वाजला, थोडं झोपावं. पुन्हा पाहिलं तर आत्ताशी 2:30 वाजले, 2 वाजले, 2:30 वाजले. बापरे, सकाळच होईना. आता पुन्हा उठून पाहिलं तर आत्ताशी 4 वाजले. अरे बापरे, आता कायच करा. पुन्हा उठून पाहिलं, आत्ताशी 5-5:30 वाजले. आता मात्र तो मंदिराच्या दिशेने निघतो. रात्रभर त्याला झोप नाही आली. सकाळ कधी होईल आणि हरी मंदिरात कधी जाईल, सकाळ कधी होईल, हरीला कधी पाहिल, सकाळ कधी होईल, हरीला कधी पाहिल. हे कामधंदा कधी उरकेल, हरीला कधी पाहिला जाईल, हरीला कधी पाहिला जाईल. लक्षात घ्या, एखादं छोटंसं तान्होलं लेकरू असलं ना तर आई त्याला झोळणीमध्ये झोपवते, पाळण्यामध्ये निजवते. पण जरी लेकरू झोपलेलं असलं, पलंगावर असो, झोळणीत असो, पाळण्यात असो, ती कामधंदा करते, स्वयंपाकघरात काम करते, काही तिचं गृहकर्म करते. पण ते करत असताना पुन्हा पुन्हा तिथं येऊन पाहते, झोपलेलं आहे ना का उठलो, झोपलेलं आहे ना का उठलो. आईला पाहावं वाटतं ना लेकराला, मग काही देवाला पाहावं वाटत नसेल का तुम्हाला मला? जो प्रेमळ भक्त असतो महाराज, त्याच्या या भावना असतात. कथेच्या मध्यभागामध्ये पाहिलं आपण, भाव अतिमहत्वाचा भाग आहे परमार्थात, भक्तिशास्त्रामध्ये. तो जर आमची वाट पाहतोय, ती माय जर माझी वाट पाहते आहे, माझी माय जर माझी वाट पाहते आहे, तर लेकरालाही तेवढी ओढ असली पाहिजे ना. नाही तर तू बाईच वाट पाह, तुला काय काम आहे? नाहीतरी पुंडलिक रायांनी विटेवरती उभं करून ठेवलंच, तुला सजाच दिली. बैस आमची वाट पाहत, आम्ही रमलो संसारात. लेकरं आहे, बाळ आहे, गुरं आहे, ढोरं आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे. काय आईची आठवण येते? सुखात आईची, मायबापाची आठवण येणार नाही शक्यतो. सुरुवातीला नवीन ज्या वेळेला कुमारिका येते सुवासिनी होऊन, त्यावेळेला रोज 3 वेळेला फोन करते, माहीत मी छान आहे, चांगली आहे, सुखात आहे. मग रोज 3 वेळेला फोन करते. हळूहळू करून मग रोज 2 वेळेला, हळूहळू करून 8 दिवसाला एकदा, हळूहळू करून 1 महिन्याला एकदा, हळूहळू करून 1 वर्षाला एकदा. आता 5-5, 10-10 वर्ष झालं माहिरी कुणीच फोन करायला तयार नाही. होतं का नाही असं? कसे विसरून गेलोत आपण देवाला? काय एवढा दुरावा करतोय आपण? काय एवढा रुसवा देवाबद्दल आपला आहे? ती वाट पाहते, आपली आई, आपली माय वाट पाहते आहे. जो प्रेमळ भक्त असतो महाराज, तो सुद्धा वाट पाहतो, आषाढी कधी येईल, कार्तिकी कधी येईल. दीनांसाठी, दीनदुबळ्यांसाठी जे ज्ञान मार्गाने चालू शकत नाही, जे अष्टांग योग मार्गाने चालू शकत नाही, जे जपतपादी साधन करू शकत नाही, असं काही न करू शकणारे जे भक्त असतात, त्यांच्यासाठी विटेवरती पंढरीश परमात्म्याला पुंडलिक रायांनी उभं ठेवलेलं आहे. जे जे येतील आणि जेवढे येतील, हरी तुम्ही सगळ्यांचा उद्धार करा, बस. आणि यासाठी पंढरपूर क्षेत्र निर्माण झालेलं आहे. तुका म्हणे आम्हा अनाथा, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे,
करणी तुका म्हणे आम्हा अनाथा कारणी तुका म्हणे आम्हा अनाथा कारणी तुका म्हणे करणी तुका म्हणे आम्हा करणी पंढरी निर्माण केली देवे पंढरी निर्माण केली देवे पंढरी निर्माण केली देवे पंढरी निर्माण केली देवे ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर 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 ऐसा विदेव देव कोणी ऐसा विदेव देव कोणी ऐसा विदेव देव कोणी ऐसा विदेव देव कोणी ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर 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 पंढरी क्षेत्रासारखं तुका म्हणे आम्हा नाथा कारणी तुका म्हणे आम्हा नाथा कारण ज्याला असं वाटतं मी अनाथ आहे त्याने पंढरीच परमात्म्याची शरणागती केली पाहिजे. माझा काही आग्रह नाही, संतांनी सांगितलंय. मी मनाचं काही सांगत नाही तुम्हाला, एक अक्षर सुद्धा माझ्या मनाचं मी बोलत नाही, पण तेवढे प्रमाण द्यायला आपल्याला समय नसतो. दुःख झालं की आपल्या प्रेमाच्या व्यक्तीकडे जातो का नाही धावत पळत आपण. सुखी आहे सुखी आहे सुखी आहे म्हणणारी लेक ज्या वेळेला माहेरी जाते त्यावेळेला ती वृद्ध झालेली माता आपल्या थरथरत्या हाताने लेकीच्या गालावरून आपले दोन्ही हात फिरवते, नुसते दोन्ही हात फिरवते आणि कमीत कमी महिला भक्तांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही आया आहात, देवाचं हृदय तुम्ही चांगलं समजू शकता. लेकराच्या जागेवर स्वतःला मानावं आणि आईच्या जागेवर देवाला मानावं, मग कळतं कसा संबंध आहे त्याचा आणि आपला. पंढरी निर्माण केली देवे, काही गरज नव्हती पंढरी निर्माण करायची देवाला, पण ज्ञानी तरुण चालले, अष्टांग योगी तरुण चालले, कर्मयोगी तरुण चालले, सगळे तरुण चालले, आणि माझे भाडे भोळे भक्त ते नाही चालू शकत. त्या दुस्तर वाटेनं ते माझे भक्त चालू शकत नाही. ते दीन आहे, धीन आहे, दुर्बल आहे, ते नाही चालू शकत. आणि कोट्यावधींची संख्या तर त्याच भक्तांची आहे. मग काय करायचं?
म्हणून मोडून या वाटा शुष्क मधुस्तर चाले केला राज्यभार चाले ऐसा. एक तरत होता कोणीतरी. गीता पहा ना. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. अर्जुना, लाखो 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 ज्या वेळेला परमार्थ करतात त्यावेळेला त्या लाख कोट्यावधींमधला एखादा सिद्धावस्थेपर्यंत जातो. बाकीचे गेले. कोणी कुठं गेले, कोणी कुठं गेले, कोणी कोणत्या योनीला गेले. गेले पुण्य करून गेले, पण माझ्यापर्यंत नाही येऊन पोहोचू शकले. संतांना म्हणून सांगितलं, तुम्ही सगळे जा रे एकदा खाली. उद्धवा तू जा, नामदेवा तू जा, ज्ञानोबा तू जा, निवृत्ती तू जा, जा सगळे. आणि माझ्या भोळ्या भाळ्या भाविकांना फक्त, माझ्या भोळ्या भाळ्या भाविकांना फक्त माझ्या समोर एकदा आणा तुम्ही. मी त्यांचं भवबंधनातून त्यांना मुक्त करून टाकेन. एकदा आणा. म्हणजे ते तर बऱ्याच देवी देवतांची उपासना करतात. त्यांची श्रद्धा तिथं पक्की होऊन गेलेली. कशी तोडायची त्यांची श्रद्धा? हा तर तुमचा पुरुषार्थ आहे ना. हे तुम्ही उपाययोजना करा. माझी लेकरं माझ्यापर्यंत आणून द्यायची तुम्हाला, बस. मला काहीच सांगायचं नाही. देव म्हणता संतांना, आणि संतांनी घेतला विडा. हरी, आम्ही साऱ्या भाविकांना तुमच्या चरणारविंदापर्यंत आणून पोहोचवू. एक क्षणही संत निवांत राहिले नाहीत महाराज. एक क्षण रात्रंदिवस याचा विचार केला. एकांतामध्ये संत बसले आणि एकांतामध्ये सारे संत बसून विचार विनिमय केला. अनेक वर्ष काय करायचं. देवानी तर असं सांगितलंय सगळ्यांना, मला सगळ्यांचा उद्धार करायचा आहे. जो जो माझा जीव आहे, आणि देवाचेच जीव आहेत सगळे, मग त्याला प्रिय असणार नाही का? संत एकांतामध्ये बसले, ग्रंथाचं शोधन केलं आणि मग निष्कर्ष काढला. आणि मग मात्र हा भागवत धर्माची घोषणा केली. आता आम्ही या मृत्यूलोकामध्ये एकालाही यमाच्या दाढेमध्ये जाऊ देणार नाही. संत बैसले कांती, संत बैसले, संत बैसले कांती, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सर्व सिद्धांत रस्ता सोडा, रस्ता सोडा. सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडणी, सार काढिले
ज्ञानदृष्टी अवलोकिनी पहा आपल्यासाठी काही केलं, काही घेणं देणं आहे का साधू संताचं? आपलं नातेवाईक लागतात का? आपली माणसं आपल्यासाठी काही करणं, आपली माणसं आपल्या कल्याणाचा विचार करणं. अहो, आपणच आपल्या स्वतःच्या कल्याणाचा विचार करायला तयार नाही. कोण आपल्या कल्याणाचा विचार करताय? तो साधू संत. संत एकांती बैसले, एकांतामध्ये बसले सारे संत. सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत पाहिले. भक्तिशास्त्राचे, ज्ञानशास्त्राचे, वैराग्यशास्त्राचे सर्व सिद्धांत पाहिले. ज्ञानदृष्टी अवलोकिनी. आणि मग मात्र सगळ्यांनी एकमतावरती आले की आता जैत रे जैत. आता असा मार्ग शोधू आपण ज्यामध्ये ज्ञानीही योग, अष्टांग योगीही ते ज्ञानी आपलं ज्ञान सोडून देतील आणि आमच्या वाटेला लागतील. सामान्य नाही महाराज. आपल्याला श्रवण नसतं किंवा आपल्याला वाचन तेवढं नसतं किंवा आपल्याला आपलं चिंतन त्या प्रकारचं नसतं, संशोधक वृत्तीनं नसतं. साधू संतांनी जो मार्ग प्रशस्त केला महाराज, या साधू संतांनी प्रशस्त केलेल्या मार्गावरती जो श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून वाटचाल करतो त्याच्यासाठी मोक्ष हमखास आहे. ज्याच्या कळसाला पाहून मोक्ष प्राप्त होतो, ज्या हरीच्या कळसाला पाहून मोक्ष प्राप्त होतो. चंद्रभागा नुसती डोळ्याने पाहिली तर मोक्ष प्राप्त होतो, संपूर्ण पातक नाश होतात. असा देव कुठं आहे? कुठं आहे? ज्या देवाच्या चरणापर्यंत आपण जाऊन पोहोचू शकतो, ज्याला स्पर्श आपण करू शकतो, कुठं आहे असा देव? असा देव पाहिजे. हे तर कान्होबाने द्वापार युगात ठरवलं होतं. कारण द्वापार युगामध्ये कान्होबाच्या सगळ्या ज्या लीला आहेत ना, त्या या देवाच्या संबंधातच आहेत. या विटेवरती उभ्या असलेल्या पंढरीश परमात्म्याच्या अवतारानंतर जी कृती करायची आहे देवाला, त्याचा सराव गोकुळात केला, त्याचा अभ्यास गोकुळात केला. 18 पगड जातीचे आपल्या जवळ घेतले. काहीच पाहत नाही. तुम्हाला कोणी जवळ घेत नाही ना, तुम्हाला कोणी जवळ करत नाही ना. कान्होबा गोकुळात म्हणतात, गोपाळांनो मै हो ना, मी आहे ना, या. कोणी लंगड्यात, कोणी बोबड्यात, कोणी कुणाच्या नाकातून शिंबूड गळतोय, कुणाचे कपडे फाटके आहे, कोणाला कपडे पण नाही. कशी कशी नावं आहेत. काय पाहिलं देवाने त्यांच्याकडे पाहत असताना? एकच पाहिलं, हा माझा जीव आहे. ममै वंशो जीव लोके जीवभूत सनातनः. हा माझा आहे ना. आणि कोणतं का, कसं का लेकरू असे ना, लंगड असो, पांगळा असो, मतिमंद असो, कसंही असो, आईला विचारा तुम्हाला आवडतं का? ती म्हणाल कानाच्या खाली वाजवू का? मला आवडतं का? जगाला तिचं लेकरू नाही आवडणार एखाद्या वेळेला. तिचं लेकरू जगाला एखाद्या वेळेला नाही आवडणार. पण कसंही लेकरू असो, त्या आईला मात्र जीवापेक्षा प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे. तसा हा विटेवरचा आहे बरं. म्हणून ऐसा विटेवरी देव कोठे. असा देव कुठं आहे? कुठं आहे? संतांनी तीर्थयात्रा केल्या आणि सगळे देव पाहून आलेत. सगळे देव पाहून आलेत.
इथला देव असा, तिथला देव तसा, इथं असं आहे, तिथं तसं आहे, तिथं तसं आहे, सगळे शोधलं. आणि मग सांगितलं ऐसी चंद्रभागा. गंगा, यमुना, सरस्वती नद्यांचं ते शास्त्राने वर्णन केलेलं आहे. ते क्षेत्र महात्म्याचं वर्णन आहे. उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. पहा, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. पण ऐसी चंद्रभागा, अशी चंद्रभागा आम्हाला नाही दिसली. अशी लक्षात घ्या, भगवान नारायणाच्या चरणाच्या अंगठ्यातून गंगा प्रगट झालेली आहे. आणि ती गंगा भीमा चंद्रभागा या नावाने आताही पंढरी रायाच्या चरणाजवळून वाहते आहे. ती पुन्हा चरणाला लागली. निघाली कुठून, काय निघाली असेल, भगवान शंकराने जटेत घेतली असेल, थोड्या वेळ थांबली असेल, प्रवाहित केली असेल. पण ती जटेतून निघालेली गंगा शेवटी चंद्रभागा नावाने भगवंताला शरणागत झाली, पुन्हा अंगठ्याजवळ आली. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे. ऐसा विटेवर देव कोठी, ऐसा विटेवर. ऐसा विटेवर, विटेवरती उभा आहे, करकटावरती आहे, समचरण दृष्टी आहे. काही वेळेला भक्ताला असं वाटेल देवाला डोळेच नाही काय, का देवाचे डोळे बंद करून घेतले काय. बंद नाही करून घेतले, भगवंताने स्वतःच्या पायाच्या अंगठ्यावरती आपली दृष्टी केंद्रित केलेली आहे. समचरण त्याला म्हणतात. समचरण, चरण सम आहेत आणि दृष्टी. काय अर्थ आहे याचा समचरण दृष्टी? लहान या मोठा या, लहान येऊ दे, मोठा येऊ दे, गरीब येऊ दे, श्रीमंत येऊ दे, स्त्री येऊ दे, पुरुष येऊ दे, ज्ञानी येऊ दे, अज्ञानी येऊ दे, कसाही येऊ दे, आला ना माझ्यापर्यंत उद्धार. दुसरं नावच नाही, एकच काम. गीता सांगत नाही. गीता सांगितली तिथं माग केव्हा सांगितली, तेव्हा सांगितली. आता काहीच सांगत नाही. आला ना, आला ना, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, लगे चित्त कोणाची. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, लगे चिंता कोणाची. कोणाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. या, लहान या, मोठे या, सगळे या. तुमचे करते घ्या ना मग पटकन. या या, त्याचं नाव राघव आहे. फारच फिरून आले लेकर. कुठून आले? इकडून. इकडे आहे बेटा, मम्मी इकडे आहे. ठीक आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माझं ते काय असतं, पाठांतर नाही माझं. मी पाठ करून कथा केलीच नाही आतापर्यंत. बस व्यासपीठावर बसून जायचं, त्याच्या भरोश्यावर बसायचं आणि जे बोलायचं ते तू बोल. तसं पाहायला गेलं तर हे जे चालू आहे आता बोलणं, किती तासापासून? 1 तासापासून चालू, 1.5 तासापासून. 1 तास धरू आपण. हे काय मी ठरवून आलो होतो का? नाही. मी तर वेगळंच काढून ठेवलं होतं इथं. डायरेक्ट मला सरळ गोकुळात जायचं होतं, पण पंढरी सोडून कसं काय जाऊ? आषाढी महान पर्व काल आहे, तिथून आपण मी बाजूला गेलो, मला बाजूला नेलं बळजबरी. हे भलतं खतरनाक पीठ आहे.
ज्वारीचं परवडलं, बाजरीचं परवडलं, सगळी पीठं परवडली, पण हे व्यासपीठ नाही परवडत. हे फार जीव घेतं बरं का, वक्त्याचं फार जीव घेतं. आणि ते जी लिंक म्हणताना, ज्याला तार म्हणताना, ती रेंज एकदा जर माझी कटली तर या डबड्यामध्ये काहीच नाही. ते तिकडून येतं, बापाचा माल मी तो हमाल भारवाही. मी तर संतांचं तुम्हाला सांगतोय, मग ते सांगतात एक एक करून. नामदेवराय म्हणतात तुम्ही थांबा, तुकाराम महाराज आता मी सांगतो त्याला, असं बोल, असं सांग विजा. आता हे माझं वैयक्तिक आहे, तुम्ही तेवढं 2 मिनिटाचं विसरून जा. गोपाल कृष्ण भगवान की जय. कारण एक तर देवाशी तार जोडला जात नाही, कारण देवाशी तार त्याच वेळेला जोडले जातात ज्या वेळेला संत कृपा असते. ऐसा कोई संत मिले, ऐसा कोई गुरु मिले, ओ मेरा तार से जोड़े, ऐसा कोई संत मिले. लिंक, कनेक्ट. मग त्याचं काय म्हणणं आहे ते कळतं, त्याला काय सांगायचं आहे ते कळतं, त्याला असंच का सांगायचं आहे ते कळतं, मग सगळं कळतं. संतांनी पंढरीला जाण्याचा मार्ग प्रशस्त केला. ते संत तुमचे माझे साऱ्यांचे सद्गुरु स्वरूप आहेत. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, निळोबाराय, जनाबाई, मुक्ताबाई, सारे भागवत भक्त, सारे भागवत संत तुमच्या माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत. आणि एवढ्या महापुरुषांच्या मांदियाळीचा उपदेश न ऐकता न घेता जर का कोणी इकडं तिकडं जर का चालत असेल तर भटकत भटकत पथ नहीं मिलता, भटकत भटकत पथ नहीं मिलता. मन मेरा रोके नहीं रुकता, मन मेरा रोके नहीं रुकता, मेरे मन का रास्ता मोड़े, ऐसा कोई संत मिले. मेरा तार हरि से जोड़े, ऐसा कोई संत मिले. ऐसा कोई संत मिले हा प्रश्न नाही. तुकोबाराय भेटलेले आहेत ना आपल्याला, नामदेवराय भेटले, तुकोबाराय भेटले, म्हणजे आहे ना त्यांचं वाङ्मय. साधू महापुरुषांच्या वाङ्मयाच्या प्रकाशात परमार्थ करावा. माहेराला जायला पाहिजे. असा देव नाही, असं तीर्थ नाही, असं क्षेत्र नाही, अशी उपासना पद्धती नाही. संप्रदायामध्ये जी कीर्तन परंपरा आहे ना, ही कीर्तन परंपरा श्रीमद भागवताच्या श्लोकानुसार आहे. ऐका नाही अभिषेक महाराज, बरोबर आहे. जय शब्द नम शब्द त्याच्यात ते भक्ती मातेला येतात ना, त्यावेळेला करटाळ कोणी वाजवली, मृदंग कोणी वाजवला, म्हणजे मृदंग होता, करटाळ होती, वीणा होता, ते श्लोकात लिहिलेलं आहे सगळं. आणि त्या भागवतात जसं लिहिलेलं आहे तशी कीर्तन पद्धती, म्हणजे भागवत भक्ती आहे. संतांचं करणं म्हणजे माणसाचं करणं आहे का, बुद्धीचं करणं आहे का? नाही, ते देवाचं करणं आहे महाराज. तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही, मग काही अडचण नाही. आज हरी
भक्तांच्या भेटीसाठी गोकुळात आहेत. मायच आली सासुरवासी असलेल्या भक्तांकडे. अनंत जन्मापासून जिच्या भेटीसाठी ज्याच्या भेटीसाठी जीव व्याकुळ झाला होता, आस लागली होती भेटीची, आणि ती भेटीची आस भगवंताने गोकुळामध्ये येऊन पूर्ण केलेली आहे. कारण भक्तांची प्रार्थना आहे तशीच होती. हरी भेटी लागी जीव लागली से आस, भेटी लागी जीव लागली से आस, भेटी लागी जीवा 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 लागली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी, पाहे रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, चकोरा जीवन, पौर्णिमेचा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, दिवाळीच्या मुळाली असावं, दिवाळीच्या मुळात लेखी असावं, पाहतसे वाटुनी पंढरीची, पाहतसे वाटुली पंढरीची, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, तुका म्हणे
भेटी लागे जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भक्ताला किती जावं वाटतं देवाकडे. पौर्णिमेचा चंद्रमाचा कोरा जीवन. लक्षात घ्या 15 दिवस या जगात खूप पाणी असतं. पण 14 दिवस पाणी नाही घेत. वाट पाहतो पौर्णिमा कधी येईल, पौर्णिमा कधी येईल, पौर्णिमा कधी येईल. आणि एकदा चंद्रोदय झाला रे झाला की त्यातून चंद्रामृताचा वर्षाव होतो. तसं पाहायला गेलं तर त्या चंद्रातून चंद्रामृत वर्षाव होऊ शकत नाही. बसा ना मावशी, बसा ना खाली. कुठं चाललंय? बसायचं, जागा आहे तिथे. चौदा दिवस पाणी घेत नाही तो. म्हणजे तहान लागत नाही असा अर्थ आहे का? खूप तहान लागते, खूप तहान लागलेली असते. मला बोरचं पाणी नको, मला नळाचं पाणी नको, मला जारचं पाणी नको, मला ॲक्वागार्डचं पाणी नको, मला गंगेचं सुद्धा तीर्थ नको आहे. मला काहीच लागत नाही. मला पाहिजे चंद्रामृत. आणि त्या चकोरासाठी चंद्रामृत ज्याचं जीवन आहे, चंद्रामृत जर नाही मिळालं तर त्याचा प्राण जातो, प्राण सोडतो तो. माझ्या प्राणाचं रक्षण जर तुला करायचं असेल चंद्रदेवा, तर माझ्यासाठी तुम्ही उदय पावा आणि चंद्रामृताचा वर्षाव करा, तरच तुमचा चकोर जिवंत राहील, अन्यथा चकोराचा प्राण जाईल. मी इतर पाणी पिणार नाही. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. चकोर पक्षी जसं पौर्णिमेची वाट पाहतो, चंद्राची वाट पाहतो, चंद्रामृताची वाट पाहतो, हरी मी तशी तुमची वाट पाहतोय बरं. प्राण जाण्याच्या वेळेला का होईना, एक क्षणभर का होईना, हरी माझ्या डोळ्यासमोर या तुम्ही. दिवाळीच्या सणा लेकी असावली. तुका म्हणे मज लागली से भूक, मला भूक लागलेली आहे. धावनी श्रीमुख दावी दे. तुम्ही धावत या हरी, मला तुमच्या दर्शनाची खूप भूक लागलेली आहे. आता नाही राहावत, आता नाही मला धीर धरवत. एवढ्या वर्षापासून मी धीर धरू नाही. आज येतील, उद्या येतील, आज येतील, उद्या येतील, जमत नसेल येतील, येतील, येतील. दुसऱ्या एका अभंगाच्या अंतिम चरणामध्ये तुकोबाराय पुन्हा प्रार्थना करतात. तू का म्हणे माझ्या आसावल्या बाया, तुझ क्षेम द्यावया, तुझ क्षेम द्यावया पांडू. माझ्या बाहू, माझ्या बाह्या आसावलेल्या आहेत. कधी आलिंगन घडेल तुम्हाला, कधी मला आलिंगन देताल. आणि प्रेमाच्या भक्ताला देव आलिंगन देतो. तुकोबारायांची 2 चरण आता पहा. ज्ञानराज, ज्ञानियांचे राजे, पण
भक्तातही मुकुटमती आहेत महाराज. ज्ञानोबारायांच्या विरहिण्या पाहाव्यात. अत्यंत कोवळ्या हृदयाची ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानोबाराय म्हणतात, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी. काही हे सगळं हे जे आपण ऐकत आहोत 1.5 तासापासून हे आहे भक्तिशास्त्र. काल पाहिलं नाथाच्या घरची उलटी होऊन भक्ताला यावं वाटतं, भक्ताला जावं वाटतं, तर देवालाही यावं वाटतं भक्ताकडे. इकडं कोणाला पाठवू नका रामभाऊ. आता तिकडची पुरुष भक्ताला प्रार्थना आहे, जागा नाही म्हणा आणि तिथंच थांबवा. आणि पूजन करण्यासाठी सुद्धा सध्या 1:30 वाजेपर्यंत कोणाला बोलवू नका. कथा चालू आहे हे कळतं ना येणाऱ्याला. थोडस मागे पुढे यावं. असे तर 12:30 वाजलेलेच आहेत ना. असेही तर किती वाजले? असेही 12:30 वाजलेलेच आहेत. अजून थोडा वेळ गेला तर काय होत. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओके ठीक आहे. कोड लाव. ते काय म्हणतात, कंट्रोल असं म्हणतात. भगवंत गोकुळात आलेले आहेत अशा भक्तासाठीच. पण आले जरी भगवंत, बाललीला केल्या, चौर्यकर्म केलं, दही दूध तुपलोण्याची माठ फोडली, सगळ्या लीला. प्रेमात जे होतं त्याला कर्म म्हणत नसतात. कर्तव्य बुद्धीनं जे केलं जातं त्याला कर्म म्हणतात. बाकी प्रेमात कर्म नाही. भगवंतही कर्म करत नाहीत आणि भक्तही कर्म करत नाही. लीला, ज्या लीला त्यांना म्हणतात, ज्या फल देत नसतात, त्या फक्त आनंद दान करतात. कर्म सुख आणि दुःखाचं फल देणारा असतो. म्हणून भक्ती हे कर्म नाही, भक्ती ही फक्त कृती नाही, भक्ती हा भाव आहे. अनेक लीला केल्या. या प्रसंगामध्ये अनेक असुरांचं निर्दाळन केलं भगवंताने. अनेक असुरांचा वध केला. एका बाजूला गोपाळांना प्रेम सुखाचं दान करतात, तर दुसऱ्या बाजूला असुरांचा विनाश करतात. कालियाचं मर्दन केलं. थै थै नाचले हरी कालियाच्या मस्तकावरती. त्याला दिलं काढून यमुनेच्या बाहेर. गोवर्धन उचलला. म्हणून देवाला साधू महापुरुषांना कधी मनुष्य म्हणू नये. आणि भगवान गोपाल कृष्णांनी अशा अनेक लीला केलेल्या आहेत की ज्या माणसाने करण्याचा प्रयत्न करत जाऊ नये. ते स्टंट दाखवतात ना, स्टंट. ते स्टंट दाखवत असताना आधी सूचना करतात, आमच्यासारखं करू नका, नाही तर पालथी उलथे पडताल तिकडे जाऊ. तसं नका करू तुम्ही. आमचे नाचणी नाचू नका. थोरा मोठ्यांसारखं नाही करायचं. त्यांचे चरण धरायचे बस. कृपेची अपेक्षा ठेवायची बस. गोवर्धन पर्वत उचलला, गोचारण लीला केली. गोपाळांना अलौकिक अशा प्रकारचं काल्याचा प्रसाद दिला. अनेक खेळ खेळले.
देव आणि खेळ. बरं खेळही काही असे फॉरेनर नाही ना. विट्टी दांडू, चेंडू फळी, कबड्डी, खो खो, लपंडाव, सुरपारंब्या, फुगड्या, अनंत ब्रह्मांड नाही. परंतु भगवंताला माहित होतं की आपल्याला कंसाचा वध करायचा आहे. आतापर्यंत आपण गोपिकांना प्रेमसुखाचं दान केलं. नंदबाबा नंदराणीला प्रेमसुखाचं दान केलेलं आहे. आता मात्र भगवंताची इच्छा झाली की आपल्याला कंसाची हत्या, असुराची हत्या करायची आहे. त्यावेळेला कंसाला बुद्धी दान केली. अक्रूरजी महाराजांना गोकुळामध्ये पाठवलं आणि भगवंत रथावरती विराजमान होऊन एक दिवस मथुरेकडे निघाले. ज्या वेळेला अवस्था गोपिकांची रथासमोर आडव्या झाल्यात, आडव्या पडल्यात गवळणी. अक्रूरा नेऊ नको भगवान, अक्रूरा नेऊ नको रे भगवान, नेऊ नको भगवान, अक्रूरा नेऊ नको भगवान. अक्रूरा भगवंताला नेऊ नकोस बाबा. कारण याच्या भेटीसाठी, याच्या दर्शनासाठी, याच्या सहवासासाठी अक्रूरा आम्ही खूप जप केलाय रे बाबा, खूप तप केलंय आम्ही. तू याला नेऊ नकोस. आमचा प्राण आहे, आमचा प्राण सखा आहे. अक्रूरा आमच्या प्राणप्रिय हरीला मथुरेला नेऊ नकोस. तू आम्हाला ठाऊक आहे तू त्यासाठी आलास. अक्रूरा तुम्हाला सांगतो आम्ही, याची लागी वो संसार त्यजीला, याची लागी वो संसार त्यजीला, याची लागी वो त्यजियले भोग, याची लागी वो त्यजियले भोग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी वो अष्टांगादि योग, याची लागी वो अष्टांगादि योग, याची लागी या विषयांचे त्याग, याची लागी विषयांचे त्याग, जन्म जन्मांतरी केली सुख, जन्मांतरी केली सुख. अक्रूरा काय नाही रे केलं आम्ही या कान्होबासाठी, काय नाही केलं. आमच्यासाठी हा सगुण साकार होऊन या मृत्यू लोकामध्ये आला, गोकुळामध्ये आला. आणि अक्रूरा किती निष्ठुर झालास तू की आमच्या प्राणसख्याला नेण्यासाठी आलास.
कुठं पाप घडलंय अक्रूरा आमच्याकडून, कुठं पातक घडलंय आमच्याकडून? तुला हरीनं सांगितलं का? तुला कान्होबाने सांगितलं का? गोकुळामध्ये ये अक्रूरा आणि मला घेऊन जा, मी कंटाळलोय या गोपाळांना. काही नाही केलं अक्रूरा, काही नाही केलं. याची लागी वो वसविले निर्जना, याची लागी वो वसविले निर्जना. घरादाराचा त्याग केलाय आम्ही याच्या भेटीसाठी. देश सोडला, गाव सोडला, निवारा सोडला, धन त्यागलं, मायबाप त्यागले, पती पत्नी त्यागले. आम्ही याच्या भेटीसाठी एवढं सगळं केलं आणि अरण्यामध्ये झाडाच्या झुडपाच्या आश्रयाने आम्ही राहतोय. भूक लागली तर कंदमुळं फळं खातोय आम्ही, वाहत्या नदीचं पाणी पितोय आम्ही. कोणत्याही प्रकारचा संग्रह आम्ही केला नाही रे. आणि याला नेण्यासाठी आलास तू अक्रूरा. हात जोडतो आम्ही तुला, आमच्या हरीला नेऊ नकोस. याची लागी भो आसनिशयनी, याची लागी भो आसनिशयनी. केली निरंतर याची चिंतवनी, केली निरंतर याची चिंतवनी. बैसले धरोनिया रूप निज ध्यानी, धरोनिया निज ध्यानी. नामी निमियली नित्य याची वाणी ओ, जन्म जन्मांतरी केली हे सूचना, जन्म जन्मांतरी केली हे सूचना, जन्म जन्मांतरी केली हे सूचना. अक्रूरा, याची लागी वो मंत्र जप केला, याची लागी हो मंत्र जप केला. याची लागी वो वेदांत पाहिला, याची लागी हो वेदांत पाहिला. याची लागी निज धर्म अनुष्ठीला, याची लागी निज धर्म अनुष्ठीला. याची लागी वो संसार त्यजीला, जन्म जन्मांतरी केली हे सूचना, जन्म जन्मांतरी केली हे सूचना, जन्म जन्मांतरी केली हे सूचना. याची लागी हो सत्संग साधन. अक्रूरा, अखंड साधू महापुरुषांच्या ऋषीमुनींच्या मुखारविंदानी आम्ही याची कथा ऐकत होतो.
आयुष्यभर आम्ही याचं चरित्र ऐकून समाधान मानत होतो, परंतु आम्हाला आता दर्शनाची ओढ लागली होती आणि हरीनं कृपा केली आणि हरी श्रीकृष्ण रूप घेऊन आमच्या गोकुळामध्ये आले आणि तू नेण्यासाठी आलास। याची लागी हो सत्संग साधन, याची लागी हो सत्संग साधन, याची लागी वो नित्यानित्य ज्ञान, याची लागी हो नित्यानित्य ज्ञान, केली सायास याची लागून, केली सायास याची लागी तीर्थासी निरविले मन, जन्म जन्मांतरी केली हे सुचना, जन्म जन्मांतरी केली हे सुचना, जन्म जन्मांतरी हे सुचना, याची लागी वो जाहले याची लागी वो जाहले उदास, सांडूनी आपुली या पर क्याची आस, सांडूनी आपुली या पर क्याची आस, याची लागी याचा निज ध्यास, याची लागी याचा निज ध्यास, अक्रूरा आम्ही सगळं जे काही करत आलेलो आहोत ते फक्त याच्यासाठी करत आलेलो आहोत आणि तू आमच्या प्राणसख्याला नेण्यासाठी आलास, सोन्याचा रथ घेऊन आलास आणि निघालास। हरी तुम्हालाही काही दया माया आमची येते का नाही? नाही, तुम्ही आलात तर आमच्या प्रेमासाठी आलात, आम्हाला आनंद दान करण्यासाठी आलात, पण निघाला कोणत्या कारणाने हे सांगा। हरी काही बोलायला तयार नाही। रथावरती भगवंत, रथावरती बलराम दादा बसलेले आहेत, गोपाळ काही बसलेले आहेत। रथ हाकण्यासाठी अक्रूरजी महाराज सिद्ध झालेले आहेत, चौखूर घोडे उधळण्याच्या तयारीत आहेत, फक्त घोड्यांना लगाम खेचण्याचा फक्त उशीर आहे, पण गवळणी रथाच्या अवतीभोवती उभ्या आहेत। भगवंतानी उपाय केला, गोपिकांनो, आई मी कायमचा नाही सोडून चाललो तुम्हाला, काही दिवस जाणार आहे, मी वापस येणार आहे। भोळ्या गवळणी तिनं तिला समजवलं, अगं हरी काय आपल्यासोबत लबाड बोलणार आहे का? हरी काय आपल्यासोबत खोटं बोलणार आहे का? येणार आहे म्हणतो ना, येईल ना, कशाला अडवलंय त्याला? मथुरेला जायचंय ना, 10 वर्ष 8 महिने झाले, आतापर्यंत कधी मथुरेला गेला नाही आमचा कान्हा, जाऊ दे ना, शहर पाहिला जातोय तर येईल ना वापस। बलराम दादा आहेत ना सोबत, बलराम दादा तुम्ही आणताल ना कान्होबाला? हो ना, आणेल ना। नंद बाबा तुम्ही चाललात ना, तुम्ही घेऊन या बरं का हरीला? आणेल ना।
अक्रूरा जसा नेतोस तसा वापस आणशील का हरीला? आणेन ना. भगवंत म्हणतात आता तर ठीक आहे ना, मग सोडणार असता होना बाजूला. गवळणी जऱ्याशा काय बाजूला सरकल्या महाराज. अक्रूरजी महाराजांनी रथाचे या घोड्यांचे लगाम खेचल्याबरोबर चौफूर घोडे उधळले आणि अति भरधाव वेगामध्ये भगवंताचा रथ निघाला. भगवंतानी पाठीमाग वळून पाहिलं तर गवळणी रथाच्या माग धावत येताना पाहिले भगवंतानी. यशोदा माई स्वतःला सांभाळून ओट्यावरती उभी होती आतापर्यंत, परंतु साऱ्या गवळणी वेड्या पिशासारख्या ज्यावेळेला भगवंताच्या रथाच्या माग धावायला लागल्या, यशोदा माई सुद्धा कान्हा 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 कळत कळत धावत सुटलेली आहे. आणि धावता 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 यशोदा माय तोल जाऊन पडणार एवढ्या वेळामध्ये अक्रूरा रथ थांबव. भगवंताचा आदेश झाला आणि अक्रूरजी महाराजांनी लगाम. काही झालं हरी? भगवंत खाली उतरले. जिनं मला जीव घातलाय, जिचं बोट धरून मी चालायला शिकलोय, हजारो रक्ताचे थेंब आटवून जिनं मला अमृता समान दुधाचं दान केलेलं आहे. अनंत ब्रह्मांड नायकाला सांभाळणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. अक्रूरा, मी अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे हे तुला माहिती आहे. अशा परमात्म्याला जिनं संगोपन केलं, जिनं सांभाळलं, ती माझी माय माझ्यापेक्षा फार थोर आहे, फार मोठी आहे माझी यशोदा. अनंत जीवांचा मी माता आणि पिता हे अक्रूरा, पण माझ्या आईचं नाव आहे यशोदा. मी अनंत ब्रह्मांडाचा सकल जीवांचा मी पिता आहे, बाप आहे, पण माझा बाप आहे नंद बाबा. भगवंत खाली उतरले. यशोदा आई आतापर्यंत धावत पळत येऊन पोहोचली. तोल जाऊन पडणार भगवंताने आपल्या छातीवरती भगवंत या यशोदा माईचं मस्तक झेललं. गाढ आलिंगन यशोदा आईनं कान्होबाला दिलं. कान्होबाने सुद्धा आलिंगन दिलं आईला. आईची हनवटी धरून कान्होबा आईच्या डोळ्याकडे पाहतात. आई राणी आहेस तू जर असा धीर सोडला तर बाकीच्या गोपिकांचे प्राण जातील ना. कशाचं दुःख आहे तुला? कृष्णा, एक प्रश्न माझ्या मनात आहे. आणि कृष्णा, हा 1-2 दिवसाचा प्रश्न नाही. अधूनमधून मला असं का वाटतं कृष्णा की तू काहीतरी माझ्यासोबत लपवून ठेवतोस. तसही तुझी माया आतापर्यंत आम्हाला कळली नाही. गोवर्धन उचलतोस, एवढं बल तुझ्यात कुठून आहे? कालियाच्या मस्तकावरती थै थै नाचतोस. एवढासा माझा छोटासा कान्हा, एवढी कसर आहे सामर्थ्य तुझ्या. दावाग्नी लागलेला होता त्यावेळेला सगळा दावाग्नी तू पिऊन घेतलास, चटका नाही लागला तुला. अरे कशी माया आहे तुझी, काहीतरी लपवतोस तू माझं बाळ म्हणून आलास ही गोष्ट खरी आहे.
मला कधी कधी माझ्या हृदयाला याची जाणीव होते कृष्णा. एक प्रश्न विचारते जाता जाता, खरंच सांग कृष्णा, तू कोणाचा पुत्र आहेस? आईला पुन्हा घट्ट आलिंगन दिलं, मिठी घातली हरीला. आई, असा प्रश्न विचारलास? तुझा स्वतःवरती भरवस आहे का आई? सगळ्या जगाला तू ओरडून ओरडून सांगितलं की कान्हा माझा आहे, कान्हा माझा आहे, कान्हा माझा आहे, आणि आज मला विचारतेस तू कुणाचा आहे? एक सांगतो आई तुला, जो मला प्रेमाने माझं म्हणतो ना, मी त्याचा असतो. तू म्हणतेस ना मी तुझा आहे, तू म्हणतेस ना कान्हा माझा आहे, आई मी तुझाच आहे, आई मी तुझाच आहे, आई मी तुझाच आहे. जाऊ दे ना मला मथुरेला. आई साहेबांनी घातलेली मिठी पुन्हा ढिली केली. जर कळलं असतं यशोदेला की हा कान्हा वापस येणार नाही, यशोदेने दिलेली मिठी कधी ढिली केली नसती. पण करता आणि करवित्याचं पद हा अधिकार हरीकडे असल्यामुळं भक्ताची बुद्धी कुंठित करून टाकतो. जशीच मिठी ढिली झाली, पुन्हा रथावरती विराजमान झाली हरी. अक्रूरा, लवकरात लवकर रथ. देव बोले अक्रूरा जाणाऱ्या रथाकडे गवळणी पाहतच राहिल्या. रथ दिसेनासा झाला हरीचा जसा. सर्व गवळणी त्याच ठिकाणावरती बसल्यात. येणार आहे, येईपर्यंत आपण वापस जायचं नाही. जाऊन तरी काय करायचं आहे घरी. वाट पाहता पाहता गोपिकांचे देह पडले, परंतु हरी गोकुळात वापस आले नाही. ज्या वेळेला मनुष्याचा देह पडतो
देहाला जाळलं तर राख होते, ती राखही गंगेत विसर्जन केली जाते. अस्थी राहतात, अस्थिही विसर्जन केल्या जातात. काही राहिलं नाही माग. जाळलं तर राख होत असते देहाची. जमिनीमध्ये गाडलं पुरलं तर किडे होतात देहाचे. किडे लागतात देहाला, देहापासूनच किडे होतात. दुसरा परिणाम देहाचा मृत्यूनंतर. आणि तिसरा परिणाम, उघड्यावरती जर का मेलेला देह टाकून दिला तर कोल्हे कुत्रे गिधाडं खातात. आणि ते कोल्हे कुत्रे गिधाडं जे खातात, जो देह खातात, त्याची विष्ठा होते. हा तिसरा परिणाम. गोपिकांचे देह पडले, झालं काय त्यांच्या देहाचं? गोपिकांच्या देहाचं जे झालं त्यालाच गोपीचंदन असं म्हणतात. आयुष्याच्या साधने सतचिदानंद पदवी घेणे, अविनाश करिया पुरिया से लावी मनापिसे गोविंदाचे. काय होतं माणसावरती प्रेम केल्याने? राखच ना. काय होतं? भौतिक सुखवस्तूवरती प्रेम केल्याने काय मिळणार असतं? काय होणार असतं? राखच होईल ना देहाची. सच्चिदानंद स्वरूप होतो भक्ती करणाऱ्याचा देह. अविनाशी स्वरूप होतो भक्ती करणाऱ्याचा देह. ना माग झालं, ना आता होतय, ना पुढं होईल. सदेह वैकुंठाला गेले तुकोबाराय. विठ्ठल विठ्ठल म्हणूनच गेलेले आहेत. रामकृष्ण हरी म्हणूनच गेलेले आहेत. ज्ञानेश्वरीचा व्यासंग, श्रीमद भागवताचा व्यासंग, हजारो पारायण तुकोबाराईने भागवताचे केलेले आहेत. सदैव वैकुंठाला गेलेले. मथुरेमध्ये जाऊन पोहोचला भगवंताचा रथ. महालामध्ये प्रवेश केला भगवंतानी. मुष्टिक चाणोराचा वध केला. आक्रस्ताळेपणा करतोय कंस. लक्षात आलं की मी खूप वर्ष आल्या बरोबर तर तुझी हत्या करायला पाहिजे होती कंसा, परंतु मला गोपाळांना प्रेम सुखाचं दान करायचं होतं म्हणून मी गोकुळाकडे गेलो होतो. आता आलोय. सिंहासनावरती बसलेला होता कंस. भगवंत पायऱ्या चढून वरती गेले आणि कंसाच्या अशा खांद्यावरती मारलं. एक झटका दिला. मुकुट कंसाच्या मस्तकावरता भगवंताच्या श्रीचरणावरती येऊन स्थिर झाला. अशा जटा अशा पकडल्या. कंसा, आठावा तो दिवस ज्या दिवशी माझ्या आई आणि वडिलांच्या लग्नाची वरात घेऊन निघाला होतास तू. माझ्या देवकी आईचे केस पकडून तू तिची हत्या करणार होतास ना. मी तुझा काळ म्हणून जन्माला आलेलो आहे कंसा. आज मी तुझी हत्या केल्याशिवाय राहणार नाही. आडवा पाडला, जमिनीवरती मुष्टिक वळली. गोपाल कृष्ण भगवान की जय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. चिलटासारखे असुर तर आतापर्यंत हजारोंच्या संख्येने मारले होते. आता त्यांचा म्होरक्या कंस, शिशुपाल, दंतवक्र सगळ्यांचा आता नेस्तनाबूत करतात आहे भगवंत. देवतांनी पुष्पांचा वर्षाव केला श्रीहरीवरती. भक्तांनी भगवंताच्या नावाचा जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुन्हा एक वेळेला या मृत्यूलोकामध्ये कंस या असुरांचा नाश झाल्यामुळं कथा कीर्तन चालू झालीत. अन्यथा अशी कथा असुर होऊ देत नाही. कथा
कथा कीर्तन बंद पडली होती. कपाळावरती जर का कुंकुम बुक्का तिलक जर का लावलेलं दिसलं तर हत्या होत होती. गळ्यामध्ये तुळशीची माळ जर पाहिले तर कंस त्याची हत्या करत होता. मंदिरं ओस पडली होती. मंदिरांची नासधूस होत होती. मंदिरातल्या देवमूर्त्या तोडून फोडून टाकल्या जात होत्या. यज्ञ यागादी कर्म करत जे भक्त असायचे यज्ञ यागादी कर्माच्या तिथं विक्षेप तयार व्हायचा. गायींचा छळ, ब्राह्मणाचा छळ, साधूंचा छळ, संताचा छळ, वैष्णवाचा छळ अतोनात व्हायला लागला. आता मात्र सुव्यवस्था झाली. कथा कीर्तन चालू झाली आणि या मृत्यूलोकामध्ये आनंदी आनंद तयार झाला. भगवंताने सुद्धा उपाय केला. सुवर्णाची द्वारका निर्माण केली आणि भगवंताला इच्छा झाली आपणही आपल्या भक्तासारखा विवाह केला पाहिजे. त्याच वेळेला विदर्भ नावाच्या देशामध्ये राजासी भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान् तस्य पञ्चाभवन् पुत्रा कन्यै